नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी पण आम्ही गोधड्या शिवायचं काम आता चालू केलेलं आहे। तर पाहू शकता ही एक गोधडी आता एक साईड हिची मी सकाळी मागून घेतलेली आहे पूर्णपणे। हिला आता बॉक्स बनवायचं काम बाकी आहे। अजून 2 गोधड्या या पद्धतीने अशा शिवलेले आहेत, त्यांना बॉर्डर लावायचं काम आपलं बाकी आहे। तर पहा एक साईडला आपली हे बॉर्डर लावायचं काम चालू आहे। तर गोधडीला आम्ही पट्टी लावत आहोत त्या पद्धतीने। तर अशी ही बॉर्डर या एक साईडला लावायचं काम चालू आहे आणि एक साईडला मी पण गोधडी शिवत आहे। चालू करू। तर पहा खुशी हाय बेटा, खुशीचा चाललाय अभ्यास इकडं आणि आता बॉक्स बनवत आहे। या गोधडीला बॉक्स बनवणार आहे। तर 4 गोधड्या आम्हाला द्यायच्या आहेत आज। तर 4 गोधड्या आज आम्हाला पूर्णपणे बनवून कस्टमरला द्यायच्या आहेत आणि परत आपल्याला दुसऱ्या पण गोधड्या घेऊन यायच्या आहेत गावामधून। तर आज संध्याकाळपर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल। पूर्ण झाल्यानंतर आपण गोधडीचा एकदा लुक परत एकदा पाहूयात। आता या गोधडी ही जी गोधडी आहे या गोधडीला आता मला बॉक्स बनवायचा आहे। तर आता या गोधडीना बॉक्स आणि एक साईडला बॉर्डर पण लावून घ्यायचा आहे आम्हाला। तर एक मॅडम आपल्याला कॉमेंट करत आहेत आणि त्या विचारत आहेत की गोधडीला बॉर्डर कशी लावतात। तर त्यांना मी आता सांगतो की बॉर्डर आपल्याला गोधडीला आम्ही बॉर्डर कशी लावतो ते आता आपल्याला मी दाखवतो। तर पाहता ही आपण या गोधडीला इकडे बॉर्डर लावत आहोत। एका बॉर्डरवरती आपण 3 टिप मारत असतो याप्रमाणे 1 2 3 टिप मारून ही जे कोण आहे या पद्धतीने असे दाबले जातात। तर पहा आता बॉर्डर कशी लावतात। तर ही एक 7-8 इंचाची आपण जुनी ज्या साड्या असतात त्याच्यापासून आपण ही 7-8 इंचाची अशी पट्टी घेतो। किती इंचाची पट्टी घेतो आपण? 7-7.5 इंचाची पट्टी। 7-7.5 इंचाची पट्टी घेतो। तर याप्रमाणे आपण ही जी गोधडी बनवलेली त्याला बॉक्स बनवलेले आहेत पूर्णपणे। तर तिची ही उलटी साईड आहे, गोधडीच्या उलट्या साईडला पहिल्यांदा आपण या पद्धतीने अशी पट्टी ठेवायची आणि जेवढ्या इंचाची आपल्याला बॉर्डर लावायची आहे तेवढे इंच सोडून अशी टिप आपल्याला मारायची आहे। म्हणजे आम्ही जवळजवळ 1.5-2 इंचाची बॉर्डर मारतो म्हणून आपण 1.5-2 इंच सोडून या पद्धतीने अशी टिप मारत आहे यावरती। तर पहा या पद्धतीने खालची बाजू आता आपण कट केलेली आहे। तर या उलट्या साईडने या पद्धतीने आपण 1-2 इंच सोडून टिप मारली। आता आपल्याला गोधडी फिरून घ्यायची आहे सरळ साईडला। तर पाहिजे या पद्धतीने आपण गोधडी आता सरळ साईडला फिरून घेतलेली आहे। आणि ही जी आता पट्टी आपण या पद्धतीने अशी फोल्ड करायची आहे। या पद्धतीने फोल्ड करून पहिली जिथं आपण टिप मारली आहे त्या टिपेवरतीच फोल्ड केल्यानंतर टिप यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या तरी डबल शिलाई दिसत नाही। मग या पद्धतीने आपण गोधडीला म्हणजे बॉर्डरला फोल्ड केलेली आहे त्या पट्टीला आणि याप्रमाणे आपण टिप मारत आहोत। तर पहा फोल्ड केल्यानंतर ज्यावेळेस शेवटला येईल त्या टायमाला आपल्याला या पद्धतीने असं दुमडून घ्यायचं आहे आतमध्ये। शेवटला आपली पहिली जी पट्टी असते त्याच्यामध्ये याप्रमाणे असं आतमध्ये दाबून घ्यायचं। पाहू शकता कशी फिनिशिंग मध्ये आपली ही आता बॉर्डर बसलेली आहे एकदम व्यवस्थित। याच बॉर्डरवरती आपण 3 टिप मारतो, कारण काही लोक 1 मारतात, काही लोक 2 मारतात। आपण 3 टिप मारून घेतो कारण परत निघत नाही बॉर्डर त्याच्यामुळं। आता 2 टिप मारले होते, आता 1 टिप मारली। तर पहा या पद्धतीने आपण हे 3 टिप मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं आपण जे कॉर्नर आहे जे कोने आहेत ते कोने आता असे इथं दाबून टाकणार आहे। याप्रमाणे कोने दाबले की कोने परत निघत नाहीत, एकदम पॅक बसून जाते बॉर्डर आपली। पहा या पद्धतीने 4 साईडला आपण जे कोण आहेत त्याला 4 साईडला त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची। दिसायला पण चांगली दिसते, म्हणजे गोधडी जोपर्यंत फाटणार नाही तोपर्यंत कोणी काही निघणार नाही किंवा बॉर्डर आपली निघणार नाही। या पद्धतीने आपण बॉर्डर लावत असतो। तर याप्रमाणे आपण गोधडीला पट्टी लावत असतो
तर आता मी ही जी गोदडी आहे या गोदडीला बॉक्स बनवणार आहे एक साईडला, आणि एक साईडला आपलं गोदडीला बॉर्डर लावायचं काम चालू आहे. तर या गोदडीला आता बॉक्स बनवून घेतो पटापट. तर पहा याप्रमाणे आपण या गोदडीला आता बॉक्स पण बनवून घेतलेली आहेत पूर्णपणे, आणि बॉर्डर पण लावून घेतलेली आहे, आणि या गोदडीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. तर या एकाच कस्टमरच्या 4 गोदड्या होत्या. तर त्यांच्या जवळजवळ आपण एका गोदडीमध्ये आपण जवळजवळ 9 ते 10 साड्यांचा वापर केलेला आहे. 9-10 साड्यांचे अशा प्रकारच्या गोदड्या त्याच्या आपण बनवलेल्या आहेत. तर पाहू शकता त्याचा लुक असा आलेला आहे. तर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने ह्या गोदड्या आपण बनवलेल्या आहेत. जुन्या साड्यांचा वापर करून, जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर आपण गोदड्यांमध्ये या पद्धतीने कस्टमरला शिवून देत असतो. तर पाहू शकता याची फिनिशिंग ही अशी आलेली आहे. नवीन साड्या होत्या, खाली वर आपण नवीन साड्या लावलेल्या आहेत, आणि आतमध्ये जुन्या साड्या टाकलेल्या आहेत. आणि ह्या गोदडीचे कोणी पण या पद्धतीने असे दाबलेले आहेत. तर फिनिशिंग पाहू शकता आपण, याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीची. त्याच गोदडीची ही मागची बाजू आहे. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. पाहू शकता ही लाल गोदडी आहे. लाल गोदडी पण फिनिशिंग आपण पाहू शकता या पद्धतीने आलेली आहे. एकाच बॉर्डरवरती आपण अशा 3 टिप मारतो, त्याच्यामुळे बॉर्डर आपली निघत नाही. तर ह्याची फिनिशिंग पाहू शकता आपण, अशी फिनिशिंग याची आलेली आहे या गोदडीची. ही खालची बाजू आहे. खालची बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता या पद्धतीने आलेली आहे. पाहू शकता ही तिसरी गोदडी आहे. तिसरी गोदडी पण आपण या पद्धतीने अशी आलेली आहे. पिवळी साडी आहे, ही नवीन साडी आहे, आणि जुन्या साड्या असतात, जुन्या साड्यांचा बोट आपण लावलेली आहे. बॉर्डर जुन्या साड्यांची अशी बॉर्डर ह्याला लावलेली आहे. तर ही 10 साड्यांची गोदडी ती खूप जाड झालेली आहे थोडी. तर या पद्धतीने ही जुन्या साड्यांची ही तिसरी गोदडी आपण कस्टमरची बनवलेली आहे. ही खालची बाजू आहे. याच गोदडीची ही खालची बाजू आहे. तर पाहू शकता खालच्या बाजूची फिनिशिंग अशी आलेली आहे. खालच्या बाजूला थोडाफार फुगा येतो, जास्त येत नाही पण थोडाफार येतो फुगा. थोडाफार फुगा येतोच खालच्या साईडला. ज्याप्रमाणे वरची बाजू आपली एकदम क्लिअर येते त्याप्रमाणे येत नाही. थोडा तरी फुगा येतो खाली, पण जास्त काही असं दिसत नाही. त्याच कस्टमरची चौथी गोदडी पाहू शकता आपण, याप्रमाणे याच्या फिनिशिंग आलेली आहे. बॉक्स पण असे काही जास्त मोठे काढलेले नाही आपण. जवळजवळ 2.5 ते 3 इंचाचे बॉक्स आपण या पद्धतीने असे बनवलेले आहेत. आणि पाहू शकता आपण ही मागची बाजू आहे, आतली बाजू ज्याला म्हणतो आपण, या गोदडीची आतली बाजू आहे. तर जुन्या साड्यांपासून पाहू शकता आपण कशा पद्धतीने अशा गोदड्या बनवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या 4 गोदड्याचं काम रेडी झालेले आहे. आता ह्या गोदड्या मला देण्यासाठी घेऊन जायचं आहे. ह्या गोदड्या घेऊन आपल्याला कस्टमरला देऊन टाकायचे, आणि नंतर मग ज्या काही दुसरीकडून कुठून फोन आला असेल किंवा त्यांच्या आजूबाजूला कोण असेल तिथून आपण दुसऱ्या गोदड्या घेऊन येत असतो. तर या पद्धतीने ह्या गोदड्या होत्या. तर ह्या गोदड्यांचं काम असतं की आता ह्या गोदड्या जर समजा मी घेऊन गेलो दिल्या, तर त्यांच्यामुळं त्यांच्या आजूबाजू लोकांना माहिती पडतं की हा माणूस गोदडी शिवतो म्हणून. तर ह्यांच्यामुळं आपल्याला दुसरी पण कामं मिळत जातात. तर असे भरपूर फोन येतात आणि भरपूर काम आहे. तर या पद्धतीने आमचं काम चालत असतं. तर ज्या आज गोदड्या बनवलेल्या आहेत त्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका.